अस्सलाम वालेकुम, सस्रियकाल, वडकम, सुप्रभातम, ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कारಗಳು, हरिओम. आणि पहिल्यांदा सॉरी, आज आपण एक 5 मिनिटं लेट आहे. ओके, कारण माझंच घड्याळाकडे लक्ष नाहीये, त्याच्यामुळेचा गोंधळ आहे. चलो सुमित सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. अनम्यूट करा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, आजच्या आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांना जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत, तुम्ही सगळे लोक ऐकायला लागलाय, तुम्हा सगळ्या लोकांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ऑल सगळी बच्चे कंपनी, सगळ्या बच्चे कंपनीसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. विथ एनर्जी ड्रिंक, विथ स्माइल, विथ एनर्जी आपला फोटो काढणार आहेत. कोण? प्रसाद सर बघा कुठे आहेत, शशिकला ताई किंवा महावीर सर कोण काढणार आहेत, त्यांच्यासाठी एकदा क्लॅप करू. घ्या आपण आपलं एनर्जी ड्रिंक आपल्या हातात. शशिकला ताई आहेत घ्यायला फोटो. ओके, ಶತಾಯುಷಿ ಸಕಾಳ ಎಲ್ಲಾರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. सुप्रभात मॅडम. कावा ॲलो कॉन्सन्ट्रेट. मेरी कावा ॲलो कॉन्सन्ट्रेट, माझं लेमन आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट. लेमन तुलसी. लेमन विथ ॲलो कॉन्सन्ट्रेट. Yes. इलायची. लेमन. भारी सगळ्यांचे फ्लेवर. प्रोबायोटिक. जिंजर विथ प्रोबायोटिक. सुप्रभात. सुप्रभात, गुड मॉर्निंग, शतायुषी सकाळ, हरिओम. थँक्यू. झालं? चलो. बसा तिकडे. काल कोणतरी होत, आपण त्यांचं वेलकम, सुभाष सर ना, कोण काल कोणी होतं? हँड्रेस दा फटाकन, कारण तुमचाच पहिला एक्सपिरियन्स घेणार आहे. नाही कोण? हा, नसतील तोपर्यंत बाकी कोणाचा एक्सपिरियन्स द्यायचा आहे त्यांनी हँड्रेस द्या फटाफट फटाफट फटाफट, नाहीतर मग मी तर नाव सांगणारच आहे. ओके, नाहीतर वनिता चोपडे ताईंच्याकडे जाऊ. आता वनिता चोपडे ताई घरात आहे का बाहेर आहे? नाही, आली ताई काल पुण्यावरून. आला? ओके, चलो वनिता ताईंचा पहिल्यांदा आपण बर्थडे सेलिब्रेट करू. वनिता ताई, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, शतायुषी शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना. हॅपी बर्थडे वनिता ताई. वनिता ताई. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे वनिता ताई. ये है हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे वनिता ताई. हैप्पी बर्थडे टू यू. वनिता ताई, हॅपी बर्थडे. वनिता ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली, का वाटलं स्वतःवर काम करावं, आणि काय काय आतापर्यंत साध्य केलं? मी वनिता चोपडे, नागपूर कामठी येथून. मला ही लिंक माझ्या आदर्श गुरु वैशालीताई वैद्य यांनी दिली आणि मी याच्यामध्ये जॉईन झाली होती शतायुषी मध्ये, की मी प्रत्येकांचे सगळ्यांचे अनुभव ऐकत होती. त्या अनुभवातून मला वाटलं की आपणही याला जॉईन व्हावं, आणि माझ्या गुरूंनी पण मला आज्ञा दिली होती की वनिता तू याला जॉईन हो, तुला पुष्कळसा याच्यामध्ये फायदा होईल. आणि मी जॉईन झाली. मला आज 3 वर्ष झाले जॉईन व्हायला. आणि 3 वर्षाच्या पूर्वी माझं वजन होतं 69, आणि 69 त्याच्यानंतर मी कमी केलं, 63 वर आली. 63 ची आज मी आता 59 आहे. 52 पर्यंत आलेली होती. 52 किलो माझं वजन झालेलं होतं, आणि वाढलेलं वजनही होतं. आणि खूप मला म्हणजे चॅलेंजेस भरपूर होते. एकावर एक मिळाले चॅलेंजेस होते, धक्के एकावर एक मिळाले होते, आणि बरेच जणांना माहिती होते माझे धक्के काय काय होते तर. आणि माझं वय आता 65 पूर्ण झालं आहे, मला 66 लागलेलं आहे. आणि मी
पॅरालिसिसचा अटॅक आला होता मला 32 वर्ष. पॅरालिसिसचा अटॅक होता तर मी 12 वर्ष काठी घेऊन चाललेली होती आणि मला 32 वर्ष झोप नव्हती. आणि या शतायुषीमध्ये येऊन मला सकस संतुलित आहार आणि ते आणि आपला 20% व्यायाम करायला आपलं योगा करायला सांगितला होता. ते मी तंतोतंत पाळलेलं होतं, सातत्य त्याच्यावर ठेवलं होतं आणि ते घेऊन मला झोप यायला लागली. माझं हे तोंड जे पॅरालिसिसनी वाकडं झालेलं होतं, 12 वर्ष काठी घेऊन चालली होती, पूर्ण एक म्हणजे अर्धांग वायू म्हणतात त्याप्रमाणे मला झालेलं होतं आणि त्याच्यातनं मी बाहेर आली. आता या 2 वर्षामध्ये 3 वर्षापूर्वी माझं बोल हे जे होतं हे समजत नव्हतं, तोतड होतं. पण याच्यात येऊन मला जे योगा करायला सांगितला होता तोंडाचा वगैरे असं गाल फुगवायचे असे पूर्ण असं, ते सगळं केलं मी सातत्याने. त्यामुळे माझा आवाज पण आलेला होता. आणि त्याच्यानंतर मला 16 वर्ष झाले तर शुगर होती. आज कंप्लीट 16 वर्ष झाले मला शुगर व्हायला. शुगर होती माझी 450, 550. जेवणाआधीची 450, 550 अशीच होती आणि त्याच्यानंतर 12.9 माझी HbA1c होती. आणि आता याला जॉईन झाल्यानंतर 3 महिन्यामध्येच मला फरक पडायला लागला होता. कमी कमी होत गेली आणि 1 वर्षामध्ये मी गोळी मुक्त झाली. हार्ट अटॅक आलेला होता, एन्जिओग्राफी झाली होती, 19 प्रकारच्या गोळ्या होत्या मला याच्यामध्ये. मी पूर्णपणे मुक्त झाले आणि मी आता आनंदी आहे, सुखी आहे. आणि शतायुषीला मी कबूल केलं होतं की मी रडणार नाही, आनंदाने हे करेल. आणि आज आनंदी आहे, खुश आहे एकदम. येस, वनिताताईंचा एक्सपिरियन्स जर ऐकला ना तर वनिताताईंच्या एक्सपिरियन्स मध्ये वनिताताईंच्या डोळ्यात पाणी येणं तर सहज शक्य आहे. ऐकणाऱ्याच्या डोळ्यात पण पाणी येतं. पण वनिताताई भारी काय का असे ना, तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही एकदम पॉवरफुल. लट्टेचा कोण होता? काय तो एकांड्यांचा पोरगा? इकडे 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 लगे लगे दुसरी बरोबरच बोलायला लागल्यात आणि आपल्याला वाटतं आपल्या बरोबर बोलायला लागल्यात. ओके, हा जो एक्सपिरियन्स आहे ना वनिताताईंचा, वनिताताई काय बोलल्या, किती वर्ष झोप नव्हती वनिताताई? मला 32 वर्ष झोप नव्हती. म्हणजे समजा मी शतायुषीला नसती तर आज तागायत मी झोपली नसती. आणि मला एनेस्थेशिया लागत नव्हता. माझं म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचंही ऑपरेशन होत नव्हतं. आता 4 वर्षापूर्वी मी पडले होते तर मला 19 टाके लागले, पण बिना एनेस्थेशियाने मी लावले. म्हणजे बघा किती किती काय काय झोपेसाठीचे उपाय सगळे करून झालेत त्यांचे. खूप अगदी सकाळ संध्याकाळच्या झोपेच्या गोळ्या त्या घेऊनही म्हणजे उलटे फाडे म्हणा, जे जे प्रकार सांगितले होते डॉक्टरांनी सगळं करून चुकले होते. पण मला झोप अजिबातच नव्हती, अशी टकरी लागल्यासारखी वर पाहत होती. आणि त्याच्यामुळे काय होत होतं की एक तर मला म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक होता, मला उठता बसता येत नव्हतं, चालताही येत नव्हतं, उठवून बसवून द्यावं लागत होतं, इतकं माझं म्हणजे झालेलं होतं. मिस्टरांचा एक्सपिरियन्स काय म्हटलं ताई? तुमच्या मिस्टरांचा एक्सपिरियन्स? माझ्या मिस्टरांना आता 2 वर्ष पूर्ण होतील या गणपतीमध्ये. बैल सांडाने त्यांना उडवलं होतं 12 फूट उंच आणि 4 कोलांट्या खाऊन ते सडकेवर पडले होते. नाकात बोळे टाकून त्यांना म्युन्सिपाल्टीच्या दवाखान्यात नेऊन टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांना काहीतरी आता माझं एक कुंकू अबाधित राहावं किंवा काहीतरी एक पुण्य आडवं आलं होतं किंवा तुमच्या लोकांचे मला आशीर्वाद होते मोठ्यांचे. आणि त्यांनी काहीतरी हातपाय वगैरे हालचाल झाली, तिथे नेऊन टाकलं होतं. तर तिथून परत बाहेर काढून त्यांच्यावर ट्रीटमेंट सुरू केली. आणि कधीच मोबाईल वापरत नव्हते. आणि त्या दिवशी ते मोबाईल घेऊन गेले होते आणि त्या मोबाईलवरून सगळ्यात पहिले त्यांचा माझ्या नातीचा मुंबईवरून नंबर होता, त्याच्यावर रात्रीचा कॉल आलेला, त्याच्यावरून तिचा फोन गेला. ती शाळेत होती. मग त्याच्यानंतर मुलाला गेला त्यांनी, जेव्हा डॉक्टरांनी सगळे चेकअप केले तर. आणि आम्ही इथेच त्यांना शोधत होतो, आत्ता गेले आहे, कुठे होते. त्या दिवशी महामृत्युंजयाचा जप होता, 11 ब्राह्मण आले होते घरामध्ये ते. आणि त्याच्यामुळे की काय तर मग आम्ही 11:30ला जेव्हा पाहिलं की कुठे गेले तर ते काही दिसले नाही. मग त्याच्यानंतर डॉक्टरांचा मला काही वेळाने फोन आला की वसंत चोपडे कोण आहे? तर म्हटलं माझे मिस्टर. तर त्यांचा म्हणे ऍक्सिडेंट झालेला आहे, तुम्ही ताबडतोब या म्हणे नगर परिषदच्या दवाखान्यामध्ये. मग आम्ही तसंच तिथे गेलो तर
ट्रीटमेंट चालू होती. ठीक आहे म्हणून नुसता दिलासा मिळाला मला. तोपर्यंत सगळे तिथे हजर होते. मुंबईचा मुलगा तर आला नव्हता, पण हा लहान मुलगा जो आला होता त्याची बायको वगैरे ते सगळे जण तिथे होते. त्यांनी मग MRI वगैरे केलं. मग डॉक्टर प्रसाद सरांना त्यांचे रिपोर्ट पाठवले. सरांनी पण मला खूप त्यांचा म्हणजे धीर मिळाला खूप, की ताई घाबरू नका, आपलं हे त्यांना हे द्या. आणि त्यांना काय खाल्लं आणि विरोधात होते की मी हे जे सकस संतुलित आहार घेत होती ह्याच्या विरोधात होते. ते घेत नव्हते अजिबात. तर ताई म्हणे त्यांना द्या. तर त्यांना ते कळत नव्हतं किंवा आठवत नव्हतं, विसरले होते. तर त्यांना एनर्जी ड्रिंक सकाळपासून म्हणजे जसं आता 11 वाजता सकाळचं 4 वाजताचं असं त्यांना एक ग्लास एनर्जी ड्रिंक द्यायची. आणि शेक दिला त्यांना मी, जसं प्रसाद सरांनी सांगितलं तसं. आणि जी म्युन्सिपाल्टीची ट्रीटमेंट जे औषध लिहून दिले होते ते सगळे त्यांना फॉलो केले. हे बरोबर आहे म्हणे प्रसाद सरांनी सांगितलं औषध. आणि मग त्याप्रमाणे ट्रीट केलं. पण डॉक्टर म्हणाले यांना आठवलं तर आठवलं, नाही आठवलं तर नाही आठवलं. त्यावेळेला आम्ही इतकं घाबरून गेलो होतो. मग त्यानंतर ते आपल्या सकस संतुलित आहाराने त्यांना बराच फरक पडायला लागला. 1 महिन्यातच त्यांना म्हणजे थोडं आठवायला लागलं. आणि ते आता इतके बरे झाले. आणि आता 7 जूनला त्यांना 75 पूर्ण होऊन 76 लागते. ओके, म्हणजे त्यांचा बी वाढदिवस जवळच आला की. हो ताई. येस. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू वनिता ताईंसाठी, कारण दोघांचा पण एक्सपिरियन्स आहे. केवढं भारी काम केलं बघा. भगवान ना आयुष्य वाढवतो, काहीतरी एक संधी असते आपल्या आयुष्यात की आपल्याला जाग करण्यासाठी, आणि आपण त्याला मला तुमचे सगळ्यांचे मला आशीर्वाद मिळालेले आहे. मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याकडे घेतात ना, छोट्यांचे काय आशीर्वाद असतात का? आपलं प्रत्येकाची काही मनातून होते. शेटे सरांनी मला जेव्हा मी ऍडमिट झाली होती कोल्हापूरला इव्हेंटला आली होती, शेटे सरांनी भारतीताईंनी इतकी सेवा केली की मी आज तागायत कधीच विसरू शकत नाही. की ही माझी फॅमिली आहे. माझ्या माहेरच्या लोकांनी मला कधी असं म्हणजे हे इतकं प्रेम दिलं नाही किंवा विचारलं नाही, इतकं मला या 87 फॅमिलीने दिलेलं आहे. आपण फॅमिली म्हणतो ना, तर ती रिअल फॅमिली असते त्यावेळेला. रिअल फॅमिली आहे रिअल फॅमिली. कारण का की नुसताच बोलायचं नसतं. आणि मला एक गोष्ट माहिती आहे, हे कुठंतरी ऋणानुबंध असतात, देऊ घेऊ असतं एकमेकांचं. आणि म्हणून हे सगळे लोक आपल्याला एकमेकाला एकमेक भेटलेत. ओके, चलो जोरदार क्लॅपिंग करू. वनिता ताईंना अजून जरा स्ट्रॉंग करू. ओके, जोरदार क्लॅपिंग ताईंसाठी. आणि आता आपण अजून एक एक्सपिरियन्स घेणार आहे, तो म्हणजे वेटिंग वर असणारा माया आंटींचा पण एक्सपिरियन्सला आपण खूप दिवस त्यांना वेटिंग वर ठेवलंय. ओके, चलो जाऊ माया आंटींच्याकडे. कुठे आहेत बघा, कोण पोस्ट आहेत, काय काय आहेत ते जरा. माया आंटी कुठे सापडतायत? माया आंटी अँड्रेज. यस. हा, गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी आता अगदी इतकं भावुक झालेलं आहे की वनिता ताईंचं ऐकून मला माझं जीवन आठवलं. पण मी आता 87 फॅमिली मध्ये आल्यावर इतकी खुश आहे की मी आता नवीन जीवन जगत आहे. का म्हणजे या 87 फॅमिलीला मला नवीन जीवन जगण्याची संधी दिली आणि त्याच्या बरोबर मार्गदर्शन केलेलं आहे. कारण मला जेव्हा आता 1.5 वर्षाच्या पाठीमागे शुगर अटॅक झाला होता का नाही, तेव्हा मी फारच घाबरले होते. पण नम्रता डोरलेंनी मला ही लिंक पाठवली आणि त्यांनी इतका सहारा दिला की मी त्याला लगेचच जॉईन झाले. आणि त्यांनी कसं सांगतात तसं मी फॉलोअप करत गेले. मी शेटे सरांचा वर्ग मी सुरू केले. मला त्यात इतका आनंद झाला की का म्हणजे मी परत दुसरं नवीन काहीतरी शिकायला मिळायला लागलंय. आणि मला यातून मी मुक्त होते, जीवनातून मी एक नवीन जीवन सुरू करते असं मला वाटलं. आणि मी सातत्यानं काम करत गेले. म्हणून माझं आता 24 किलो वजन कमी झालेलं आहे, वेट लॉस झालेला आहे. आणि शुगर, BP आणि कोलेस्ट्रॉल सगळीच गोळ्या बंद झालेल्या आहेत. मी परत परवा डॉक्टरांच्याकडे गेले, ते सगळं नॉर्मल आहे. असं कसं काय, तुम्ही स्ट्रॉंग आहात म्हणून तेच हसायला लागले डॉक्टर. त्यामुळं मला 87 फॅमिलीनं किती पण धन्यवाद दिलं तरी मला पुरत नाही. आणि तसेच सगळ्यांचे मार्गदर्शन मला फार मिळत आहे. आणि यात मेन म्हणजे योगाचा रोल आहे की नाही, तो सातत्यानं करायला पाहिजे. मला अगोदर उठायला यायचंच नाही, होत नव्हतं उठायला.
कशाला उठायचं, अजून जर झोपूया, अजून जर झोपूया असं होत होतं. पण आता मला चांगलं उठायला पण एनर्जी पण आहे आणि ते खाली बसून पाय उचलायला येत नव्हतं. एका हातानं असं उचलून घेत होते, खाली दोन्ही हात गुडघे टेकवून उतरून मग मला सगळी जर योगा करते सगळं ते योगा सर टीचर म्हणायचे, हे सावकाश करा तुम्ही, सावकाश उठा, सावकाश उठा. मेघा ताई सांगायच्या, सिटे सर पण सांगायचं सावकाश तुम्ही उठा म्हणून. पण मी आता अगदी पळ पळते. काल माझ्या घरी एक 7-8 जण पाहुणे आले होते, ते सगळे बघून अगदी खुश झाले. किती भर चाला लागलाय. मी म्हंटल त्यांना हे सगळं दाखवले मी. आणि माझ्या भावाचा मुलगा आला होता बॉम्बेहून, त्याला 24 हायड्रेट मी गिफ्ट दिलं. तुला एनर्जी येते असं आहे म्हणून. त्याला खूप आनंद झाला. आणि एक सांगायचं म्हणजे मी जे गोळ्या घेत होते मी तेव्हा त्याचे किती गोळ्या खायचं आपण आता आयुष्यभर खायचं का. पण म्हणजे एका वर्षात गोळ्या बंद झाला की मला आता अगदी खुश वाटते. आपणाला किती सांगितले ते जेवण करायचं मला अगदी बरोबर वाटते का. म्हणजे नाश्त्याला काय करूनच घ्यायचं नाही, पटन शेक करून घ्यायचं, तेवढं प्यायचं. सारखं ते मोबाईल मध्ये असायचं, इकडं तिकडं एन्जॉय, लहान मुलासारखं कॉलेजच्या मुलासारखं वाटायला लागले आता. आणि दुपारी काय पाहिजे ते तेवढं स्वयंपाक करून घ्यायचं झालं, आणि संध्याकाळी शेक प्यायचं. त्या असं होऊन आपलं जीवन यामध्ये इतकं सुधारलंय की ते सांगता येत नाही. मी माझ्या परिसरातील लोकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून मी आता अगदी आनंदी आहे. थँक्यू शताईशी ताई. ओके, भाषेमध्ये चेंज वाटला ना. धारवाड वरून आहेत त्या. धारवाड मराठी येते, इकडं कर्नाटक मराठीच आहे, त्याच्यामुळे थोडा तुम्हाला चेंज वाटला. माया आंटींना खरंच एवढी आवड आहे. शेट्टी सरांनी मस्तपैकी गरम पोळ्या करून घालून पाठवलेत बघा. कारण सगळं करायचं, सगळं हे करायचं या गोष्टी. आता वय किती? 61 सुरू झालं मॅडम. हा, 61 चालू झालं. अजून लई यंग आहे मग तुम्ही, काय प्रॉब्लेम नाहीये. खरंच लईच तरुण आहे. आता तर अगदी यंग. हा, आता कॉलेजच्या पोरींसारखं वाटायला लागलंय म्हटल्यावर. रिअल मध्ये कॉलेजच्या पोरींना 10 वेळा उठवलं तरी उठत नाहीत. आपण तर आता पटकन उठतो. खरंच आता उद्यापासून असंच म्हणायला पाहिजे की कॉलेजच्या पोरींपेक्षा यंग आहे आपण असं. तर रात्री लय वेळ बसतात, सकाळी लय वेळानं उठतात. आपलं कसं चाललंय, रात्री लवकर झोपे, सकाळी लवकर उठे, आणि स्वतः आपले हात, आपले पाय स्वतः अडवणे, छानपैकी डोकं थाऱ्यावर ठेवून, म्हणजे पाय हे ते सांगत असतात त्या पद्धतीनं क्लास रिझल्ट हा त्याच्यामुळे येतो, कारण आपण शरीर आणि मन दोन्हीचं एक्सरसाइज सकाळी करत असतो. ओके, आणि मनापासून जे लोक करतात त्यांना खूप क्लास रिझल्ट येतात. डायबिटीसचा असू दे, अदर कुठलाही असू दे, वेटचा असू दे. किती केजी वेट कमी केलं माय आंटी? 24 किलो झालं मॅडम. 24 किलो या वयामध्ये वजन कमी केले. बॉडी किती हलकी वाटणार, एनर्जेटिकच वाटणार ना. त्यामुळे बाहेर अंगण लोटताना सगळेजण इकडचं तिकड जाताना काय केलं, केवढं कमी झालंय की वे छान दिसायला लागलाय, बरं झालं आता ह्या वयात कमी केलाय, फार बरं झालं म्हणून सगळे विचारतात. यस, नक्की. असे पण बोलणारे असतात, असे पण बोलतात मायांटी आजारी आहे का, असं पण म्हणणारे असतात. हा, येस. चलो, जोरदार क्लॅपिंग करू माया आंटींसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजचा आपला टॉपिक आहे बुधवार सकाळी योग निद्रा केली ना सगळ्यांनी. आणि आता जाऊ आपण, जोपर्यंत शिक्षकांना सुट्टी आहे ना तोपर्यंत शिक्षकांना आपण सुट्टी द्यायचं नाही असं गृहीत धरलंय आम्ही. कारण मिळतंय तोपर्यंत घेऊया, नंतर त्यांची लगबग चालू होते, आणि त्यांच्या लगबगीमध्ये आपल्याला वेळ मिळतो नाही मिळतो. शिफ्ट मध्ये काम असतं, सकाळ शिफ्ट, दुपार शिफ्ट, असं एकमेकांचं चालू होतं. आणि म्हणून आजच्या स्पीकर आहेत, शिक्षक आहेत, लक्षात पण आलं असेल बुधवार आहे. काय परवा बँकेचा लय भारी काहीतरी टॉपिक दिला म्हणे, मी तर ऐकलाच नाही. सगळेजण रेकॉर्डिंग मागायला लागलेत. नाव तर तुम्हाला आता कळालंच असेल, पण ज्यांनी गेल्या वेळेला हजर होते त्यांना कळालं की नाव कोण आहेत ते. त्यामुळे पैशाने शिक्षक आहेत, योग शिक्षक आहेत, स्वतःवर खूप भारी रिझल्ट काढलाय, म्हणून त्यांना आजचा टॉपिक आहे. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत शशिकला ताईंसाठी. ओके, कंटिन्यू.
सुमित सर ऑल म्यूट पोस्ट केले शशिकला ताईनं. शशिकला ताई काढा तुम्हाला म्यूट आहे. नमस्ते, सुप्रभात, गुड मॉर्निंग. सुट्टीचा उल्लेख केला ताईंनी. आम्हालाही तेवढीच संधी असते, रोजची धावपळ आणि मग इच्छा असते पण तेव्हा कधी जमतं कधी नाही. आज खूप काही वेगळ्या विषयावर व्याख्यान वगैरे असं काही नाही, थोडंसं हितगुज ह्या दृष्टीनंच या ठिकाणी आज मी बसलेली आहे. तर आपल्या आजूबाजूला अनेक अशा गोष्टी असतात की आपण त्यामधून शिकत असतो किंवा शिकायला पाहिजे. समाजामध्ये आहेत, निसर्गामध्ये आहेत, इतिहासामध्ये पण आहेत, इव्हन पुराणामध्ये पण आहेत. पण आपण पुराण किंवा इतिहास हे फक्त धार्मिक अंगानं किंवा एक इन्स्पिरेशन ह्या अंगानं एवढंच आपण तिकडं पाहत असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. तर त्या प्रत्येक गोष्टीतून, त्या कथानकातून, त्या व्यक्तिमत्वापासून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही असतं. थोडंसं अंतर्मुख होऊन त्या प्रत्येक गोष्टीकडे जर आपण बघत राहिलो ना, तर मग आपल्याला त्यांच्याकडून शिकण्याची संधी असते. असंच एक पात्र मी आज निवडलेलं आहे, ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी. बरेच लोक म्हणतील मॅडमना सुट्टी आहे, आता शिकवायला मुलं नाहीत म्हणून आम्हाला इतिहास शिकवायला बसले की काय. तर इतिहास काही मी शिकवणार नाही, तो सगळ्यांनी शिकलेले आहेत आपापल्या इयत्तेमध्ये ज्या त्यावेळी. पण जेव्हा लहानपणापासून, आता इतिहास 4थीलाही शिवाजी महाराज शिकवतो आम्ही, 6वी 7वीलाही शिकवला जातो, ग्रॅज्युएशनच्या वर्गालाही शिकवले जातात, काही लोक त्याच्यामध्ये PhD करतात. मग असं काय आहे ह्या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये की इतकं हे लहानपणी शिकवणं गरजेचं वाटतं शासनाला, आणि मोठ्या व्यक्तीही त्याच्यावरती प्रबंध सादर करतात, संशोधन करतात, आणि ते आपल्या महाराष्ट्रातलं आहे याचा आपल्याला अभिमान पण पाहिजे आणि ते जाणून घेण्याची जिज्ञासा पण पाहिजे. कारण परदेशामध्ये सुद्धा मॅनेजमेंट गुरु म्हणून शिवरायांना शिकवलं जातं. शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास लोक करतात आणि मग त्यांचे किल्ले आणि ते त्यांचं राज्य आणि त्यांचं जन्मभूमी पाहण्यासाठी ते लोक इकडे येतात. आणि आपण मात्र फक्त बऱ्याच अंशी मला असं दिसतं की एक अभ्यासाचा विषय, आणि तो सुद्धा कमी महत्वाचा म्हणून इतिहासाकडं, भूगोलाकडं आपण पाहतो. पण याच गोष्टीचा उपयोग करून घेऊन ते कसे सक्सेस झाले, ते कसे यशस्वी झाले, हे आपण आज थोडीशी चर्चा त्याच्यावरती करू. तर शिवरायांच्याकडे पाहत असताना आपल्याला प्रथम दर्शनी जाणवतं ते म्हणजे त्यांचं नेतृत्व. नुसतं नाव जरी घेतलं तरी आपल्या अंगामध्ये रक्त सळसळतं, संचार उत्साह भरतो. तर हे कशामुळं? तर ते दिसण्यामुळं आहे का? नाही. तर त्यांचे गुणच असे होते की ते प्रत्येक गुण, एकच गुण जरी त्यांचा अंगीकारायचा म्हटला तरी आपलं उभं आयुष्य खर्ची पडेल. उत्तम नेतृत्व होतं. त्यांनी ह्या उत्तम नेतृत्वामुळे वेगवेगळ्या विविध मोहिमांचं आयुष्य त्यांना फार कमी लागलं, पण तेवढ्या कमी आयुष्यामध्ये फार मोठं प्रचंड स्वराज्य त्यांनी निर्माण केलं. मग ह्या सगळ्या गोष्टी शिवरायांच्या सांगण्याचा हेतू माझा शिवरायांचा इतिहास सांगणं किंवा ते व्यक्तिमत्व सांगणं नाही, तर त्यातून आपण किंवा मी काय घेते, कसं आपण काय त्यातले एक एक गुण घेतला पाहिजे आणि त्याचा अवलंब करता येईल, ह्या दृष्टीनं आपण त्याच्यावरती थोडं विचार मंथन करूया. ते व्यवस्थापन अत्यंत उत्कृष्ट होतं शिवरायांचं. परदेशामध्ये सुद्धा मॅनेजमेंट गुरु म्हणून शिवरायांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. आपल्याला त्यांच्याकडून काय शिकायचं? त्याने बघा कसं शेतीचं व्यवस्थापन केले. तर सर्वसामान्य जनता जी होती तिला
राजाला शेत सारा द्यावा लागायचा. त्या काळी आर्थिक असेट राजाचं म्हणजे प्रमुख शेतीच होती. शेतसारा गोळा केला जायचा, त्यातूनच राज्याचा खर्च, मोहिमांचा खर्च, बाकीचं सगळं डेव्हलपमेंट जे असेल ते मोस्ट जे इन्कम होतं, इन्कम सोर्स ते शेतसाराच, कारण शेतीत जास्त होत. आणि नंतर व्यापार. तर त्यांनी शेती आणि व्यापार, आधीचे जे राज्यकर्ते होते त्यांनी जुलमी शेतसारा लावलेला होता. लोकांना शेतसारा द्यायचं कबूल होतं, देतही होते, पण तत्पूर्वी जुलमी शेतसारा होता आणि त्यामुळे लोक नाखुश, कारण त्यांचं शेतसारा दिल्यानंतर कुटुंबाचं पोटपाणी चालेल इतकं लोकांकडं, आणि त्यामुळे तो अन्याय व्हायचा लोकांवर. परंतु शिवराय आल्यानंतर सत्तेवरती लोक का खुश होते? आजच्यासारखी प्रसार माध्यम नव्हती, काहीच नव्हतं. मग लोकांना शिवराय, बहुतांश राज्यातील बहुतांश लोकांनी शिवरायांना कधीही बघितलं नाही राजा म्हणून. ना टीव्ही, ना इंटरनेट, ना मोबाईल, काहीच लोकांना राजा म्हणून बघण्याचं माध्यम नव्हतं. 4-2 लोक जी त्यांच्या संपर्कात आहेत, जी मोहिमेवर जातात, जी राजकारभाराशी संबंधित आहेत, क्वचित प्रसंगी ह्या लोकांनी पाहिलेलं असायचं. पण सर्वसामान्य सर्व राज्यातील लोकांनी कधीही शिवरायांना पाहिलेलं नव्हतं. तरी पण ते का शिवाजी म्हणून आनंदी होते? तर त्यांचा जिथं संबंध राजा म्हणून येत होता राजाशी, त्या शेतसाऱ्याचा विषयच शिवरायांनी अतिशय छान पद्धतीनं सोडवला, की शेताची प्रतवारी केली. जे कमी उत्पन्नाच्या जमिनी आहेत, जिथं कमी प्रतीच्या जमिनी आहेत, त्यांना कमी शेतसारा, ज्या चांगल्या प्रतीच्या जमिनी आहेत तिकडे जरा जादा शेतसारा. कोणालाच काही वाटायचं कारण नव्हतं, कारण यापूर्वी असं नव्हतं, सर्वांना सरसकट होतं. त्यामुळे लोक खुश झाले. हा राजा आमचं भलं करण्यासाठी आलाय असं त्यांना वाटू लागलं. शेतसाऱ्यात बदल का झाला? तर कोणतरी राजा बदललाय, त्यांना माहित नव्हतं, त्यांनी बघितलेलं नव्हतं, त्यांनी काही वोटिंग केलेलं नव्हतं. तर अशा पद्धतीनं व्यापारी असू देत, शेतकरी असू देत, त्यांचंही व्यवस्थापन करून दिलं शिवरायांनी, आणि ते राज्याचं पण व्यवस्थापन झालं. त्या उत्पन्नातून राज्याचा कारभार सुद्धा खूप चांगला चालायचा. त्याच्यानंतर बघा, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज आहे. त्यांच्याकडे प्रचंड आत्मविश्वास होता. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक गोष्ट बारकाईनं प्लॅनिंग असायचं त्यांचं, मायक्रो नियोजन, सूक्ष्म नियोजन. आणि मग नियोजन करताना भान ठेवून करायचे ते. आपली क्षमता, आपली ताकद आणि वेळ, ह्या सगळ्या गोष्टींचं विचार करून नियोजन असायचं. आणि काम करताना मात्र बेभान होऊन काम करायचे. आणि म्हणून कमी वेळेमध्ये, कमी सैन्य बळासह, आणि कोणाला काही शत्रूला लक्षात यायच्या अगोदर सुद्धा काही मोहिमा त्याने अत्यंत संगनिमी काव्यानं सर केल्या. आता हे शिवरायांचं ह्या गोष्टी आपण कुठं वापर करू शकतो आपल्या जीवनामध्ये? तर बघा, आपण रोजचं दैनंदिन जीवन जगत असताना काही नवीन करायचं म्हटलं की ते आणि कधी करायचं, स्वतःकडे फार दुर्लक्ष आम्हा महिलांचं तर होतंय, माझंही झालं होतं. आरोग्याकडे दुर्लक्ष, व्यायाम करायचा असतो, करायची सवय होती, पण काही गोष्टींची अनावश्यक भर पडल्यामुळं व्यायामाला फाटा देणे, आहाराकडे फाटा देणे, योग्य वेळांना फाटा देणे, झोपेच्या वेळेवरती अतिक्रमण, अतिरिक्त कामावर येणे. मग ह्या सगळ्या गोष्टी शिवरायांच्याकडे जर बघितलं तर त्यांच्याकडेही तेवढाच वेळ, सगळ्यांचे 24 तास आहेत बघा. पण त्यांनी स्वतःचं व्यवस्थापन प्लस राज्याचं व्यवस्थापन, राज्य सांभाळत असताना इतकी सोपी गोष्ट नाहीये. सर्वांच्या गोष्टी बघायला पाहिजेत, जनतेला खुश ठेवायला पाहिजे, जनता सुखी झाली पाहिजे, जनतेची प्रगती झाली पाहिजे, राज्याची प्रगती झाली पाहिजे, राज्य सुरक्षित असलं पाहिजे, राज्याचा विस्तार व्हायला पाहिजे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बंडखोरी निर्माण होऊ नये, वादावादी आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण होऊ नये, यासाठीच त्यांना स्वकीयांचा सुद्धा बंदोबस्त करावा लागेल. गोड बोलून, मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून. मग अशा पद्धतीनं आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्यांच्याकडून हे गुण घेऊ शकतो. आपल्या वेळांचं व्यवस्थापन करू शकतो, आपल्या आर्थिक
गोष्टींचं व्यवस्थापन करू शकतो. आपले बजेट किती आहे, कोणकोणत्या मार्गाने आपल्याकडे येणार आहे, आपले असेट कोणकोणते आहेत, आणि मग आपण आपले खर्च कोणकोणते आहेत, कोणत्या गोष्टीला आपल्याला खर्च कमी पडतो किंवा कुठं आपण बचत करू शकतो, कुठं आपण शिल्लक ठेवू शकतो, ह्या सगळ्या गोष्टींचं जर बारकाईनं शिवरायांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या तुलनेनं आपलं छोटं राज्य आहे. आपलं घर संसार आणि आपलं काम हे आपलं छोटं राज्यच आहे. आपण आपले शिवाजी आहोत, तर ते मोठे शिवाजी, आपण छोटे शिवाजी प्रत्येक जण. तर त्यांना सतत जर आपण डोळ्यासमोर ठेवलो तर ह्या गोष्टी आपण यशस्वीपणे पार पाडू शकतो. ह्याचा मी स्वतः अनुभव घेतला. रोज घरचं आवरणे आणि ड्युटीवर जाणे हा आपला राज्यकारभार. मग ते करत असताना काही अनावश्यक कामं येणार, काही मोठी आजारपणं स्वतःची येतील, काही नातेवाईकांची येतील, काही कुटुंबियांची येतील. हे शत्रूची आक्रमणं झाली. मग या रोजच्या राज्यकारभारातून त्यांनी शत्रूची आक्रमणं पळवून लावली, यशस्वी केली शिवरायांनी. त्याच पद्धतीनं आपण सुद्धा जर आपलं आरोग्य उत्तम ठेवलं, आपल्या वेळेचं नियोजन केलं, आपलं आर्थिक नियोजन केलं, तर ही अशी येणारी छोटी मोठी आक्रमणं आपण सहज परतवून लावू शकतो. ह्याचा मी स्वतः प्रचंड अनुभव घेतला ह्या 2-3 वर्षामध्ये. आणि म्हणून शिवरायांकडं एक मॅनेजमेंट गुरु म्हणून पाहण्याची माझी दृष्टी थोडीशी अजून डेव्हलप झाली. ते दूरदृष्टीचे होते शिवराय, की आगामी येणारं संकट स्वराज्यावरचं नैसर्गिक असो किंवा शत्रूंचं असो किंवा नियोजनामध्ये आर्थिक डेव्हलपमेंटच्या बाबतीत रस्ते बांधणे वगैरे, पाणपोया निर्माण करणे, यात्रेकरूंसाठी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, धार्मिक ठिकाणांचं जे त्यांनी डेव्हलपमेंट थोडी केली, अशा पद्धतीनं ही जी दूरदृष्टी जी त्यांची होती, त्या दृष्टीनं दूरदृष्टी म्हणजे नुसतं दूरदृष्टी ठेवली नाही, असं करूया तसं करूया, तर त्याचं सुद्धा नियोजन केलं आणि ते कार्यवाही केली. नुसतं नियोजन करून चालणार नाहीये, नुसतंच काम करून चालणार नाहीये, आणि नुसतीच चांगली दृष्टी ठेवून चालणार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन केलं की त्याचं एक उत्तम फळ आपल्याला चाखायला मिळतं, आणि ते म्हणजे कार्यातील यश. आणि ते आपण शिकलोय बरं का, इतिहासामध्ये सगळेजण शिकलेत. आणि आजही आपल्या मुलांचा नातवंडांचा अभ्यास घेताना, आणि आपण विनोदानं म्हणतो पण, आमच्या काळी जे शिकलो आपण अजून पण तेच आहे. आपण शिकलोय कुठं, आपण फक्त वाचलो आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं लिहिली. त्यातून आपण कुठं शिकलो? तर शिकेल तेवढं थोडं आहे. पदोपदी आपण शिवरायांच्याकडून एक गुण घेऊ शकतो आणि जीवनामध्ये त्याचा अवलंब आपण करूच शकतो आणि यशस्वी पण होऊ शकतो. ते उत्तम टाइम मॅनेजमेंट करणारे होते शिवराय. आपल्याला तर बऱ्याचदा मी स्वतः म्हणायची मॅडमना, हे लिंक जॉईन करा, हे जरा ऐका, मला वेळ नाही, माझं करायचंय, मला शाळेत जायचंय, हे सगळं, आणि कधी एवढे 2 तास वेळ आणायचे, सकाळी योगाला 1 तास, हे फ्युएल स्टेशनला 1 तास. पण टाइम मॅनेज केला की टाइम मिळतो, हे मी स्वतः अनुभवलं. आणि शिवरायांकडे पाहिलं तर बघा, ते उत्तम टाइम मॅनेजमेंट. अफजल खानाचं संकट परतवून लावल्यानंतर पुन्हा मोठं संकट येणार, त्याची दूरदृष्टी होती. आणि बरोबर अवघ्या काही दिवसात ते प्रतापगडावरून पन्हाळ्यापर्यंत पोहोचले. पन्हाळा काबीज करून सुरक्षित ठिकाणी त्यांनी थर ठोकला. हे उत्तम टाइम साधलं. तसंच बऱ्याच मोहिमा नेहमी धनाजी सर सांगत असतात की शिवाजी महाराजांनी अमावस्येच्या रात्री काढल्या, तर ते सुद्धा त्यांचं उत्तम टाइम मॅनेजमेंट आणि उत्तम मानसिकतेचा अभ्यास होतं पहा. तर अंधाऱ्या रात्री आणि अमावस्येच्या रात्री नाही म्हटलं तरी प्रत्येकाच्या मनामध्ये थोडीशी अनाकलनीय भीतीच असते, आणि त्याच गोष्टीचा फायदा करून घेऊन शत्रूच्या तुलनेनं संख्याबळ कमी आहे. पाऊण लाख असं सैन्य असायचं प्रत्येक वेळी त्यांच्या स्वारीच्या वेळी शत्रूचं, आणि यांचं काही हजारामध्ये सैन्यबळ.
त्यांच्याकडं हत्तीदळ असायचं, सांडणी स्वर असायचे, घोडदळ प्रचंड असायचं, तोफा असायच्या. यांच्याकडं फक्त काही घोडेस्वार असायचे, कमरेला तलवार, भाला आणि एखादी भाकरी, असे हे मावळे असायचे. आणि ते शत्रूला खिंडीत अडवायचे. पहा, खिंडीच्या ठिकाणी संख्याबळ कमी असताना ते शत्रूला नामोहरम करायचे. मग ह्या गोष्टीचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण सुद्धा आपले शत्रू जे असतील, आजारपणा असतील, वेळेचे बचत असेल, ह्या सगळ्या गोष्टींना आपण खिंडीमध्ये अडवू शकतो. तर कसं? तर कमी वेळेमध्ये आपण आरोग्याला जर प्रायोरिटी दिली, आपण जर तंदुरुस्त असो शारीरिक आणि मानसिक, तर कमी वेळेमध्ये प्रत्येक काम आपल्याला साधता येतं, क्वालिटीचं करता येतं. म्हणून आरोग्याची जी खिंड आहे ती खिंड लढवली आपण, आणि तेवढीच छोटीशी खिंड जर आपण यशस्वी झालो, तर बाकीच्या सगळ्या मोहिमा किंवा यश आपलंच आहे. हे मात्र मी शिवरायांच्याकडून अगदी तंतोतंत शिकायला मिळालं मला. दीर्घकालीन विचार करणारे होते शिवाजी महाराज. पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा बरेच त्यावेळी राज्यकर्ते होते. एकटे शिवाजी महाराज होते का? प्रचंड समुद्र किनारा आहे आपल्या देशाला. तर त्या काळी परदेशातून व्यापारासाठी लोक आले इकडं. डच असतील, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, हळूहळू येत होते. आणि ते व्यापारासाठी येऊन त्यांच्या व्यापाराच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी इथं बळाने थोडीशी सत्ता स्थापन केली. त्यांना इथं राज्य करायचं नव्हतं, व्यापारासाठी आलेले होते, पण व्यापाराच्या सुरक्षिततेसाठी, आपली लूटमार होऊ नये ह्यासाठी त्यांनी बळ वापरायला सुरुवात केली आणि ते सत्ताधीश झाले. आणि तेच परकीय शत्रू. ह्या सगळ्या गोष्टींचा दूरदृष्टीनं अभ्यास केला शिवरायांनी. आणि आपल्याकडं काय नाही आहे, तर आपल्याकडे आरमार नाही आहे, सागरी शत्रूंना तोंड द्यायची व्यवस्था नाही आहे, हे जाणलं. आणि त्याचा दीर्घकालीन विचार केला की याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो, काय हे आपण केलं पाहिजे. आणि आरमाराची निर्मिती केली. सोपं नव्हतं ते, आपल्याकडे कुशल कारागीर नव्हते आरमारी नौका बांधण्यासाठी. तर त्यासाठी त्यांनी त्या पोर्तुगीज कारागिरांचीच मदत घेतली. मग या ठिकाणी बघा कशी मैत्री केली असेल, कसं त्या कारागिरांची मदत घेतली असेल, आणि त्यांच्याच मदतीनं त्यांच्याच विरोधात मोहिमा उघडण्यासाठी आरमार बांधलं. आणि नुसतं आरमार फक्त लढाईसाठी किंवा शत्रूपासून संरक्षणासाठी नाही, तर त्याचबरोबर व्यापारी नौका सुद्धा बांधायला सुरुवात केली. आणि राज्याचं जे यश असतं ते त्या राज्याच्या आर्थिक स्टेबल किती आहे राज्य त्याच्यावरती असतं. आणि त्यामुळं परदेशामध्ये आपल्या इकडच्या पदार्थांना, मसाल्याचे पदार्थ वगैरे बरेच आजही आपण एक्सपोर्ट करतो. तर त्यावेळी त्याने समुद्र मार्गानं परदेशाशी व्यापाराचा मार्ग व्यापाऱ्यांना खुला करून दिला आणि त्यांना सुरक्षिततेची हमी मिळाली. आरमार आहे तिथं, आपलं सैन्य दल आहे सागरी. असा हा राजा अत्यंत विरळा. ते कुठल्या युनिव्हर्सिटीत जाऊन शिकले होते का? त्यांना कुठं नेटवर सर्च करता येत होतं का? प्रसार माध्यम खूप कमी. पण एखादी गोष्ट जर आपण एकाग्रतेनं त्याच्यावरती विचार केला आणि सगळ्यात महत्वाचं ठरवणं, गोल सेटिंग. त्यांचा गोल होता बघा, किती छोटी छोटी सुरुवात. त्यांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा ते वयानंही छोटे होते. एका मंदिरामध्ये 4 मावळ्यांच्या मुलांसह त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. परंतु तीच छोटी गोष्ट शिवराय जेव्हा 50 वर्षाचे होते आणि ते गेले त्यावेळी 350च्या वर किल्ले होते त्यांच्या ताब्यात. मग ही गोष्ट सहज साध्य आहे का? नाही. मग त्यासाठी त्यांनी टीमवर्कचा वापर केला. टीमवर्क होतं उत्तम. टीम मध्ये अतिशय छान बॉन्डिंग होतं. सगळे सरदार असतील, सगळे योद्धे असतील, जनता असेल, महिला असतील, रयत असेल, ह्या सगळ्यांचं टीमवर्क होतं. आणि त्या सगळ्यांच्या टीमवर्क मधून हे छोटं यश
त्यांना यायचं. एकदा वेषांतर करून शिवाजी महाराज फिरत होते. ही आख्यायिका आहे, एक कथा ऐकायला इतिहासाच्या पुस्तकात कुठं मिळाली नाही, पण कथा मला ती ऐकायला मिळाली की एका आजीच्या झोपडीमध्ये ते जेवायला गेले. म्हणजे जेवणाची वेळ होती आणि आजी जेवत होती आणि हे तिथं कुठंतरी झाडाखाली थांबले होते. कोण रे बाळ तू, ये जेवतोस का? आणि शिवाजी राजे तिथं जाऊन जेवायला बसले. आजीनं भात वाढला, कोकणचा प्रदेश होता, भात वाढला, अतिशय गरम गरम भात होता आणि त्या गरम भातामध्ये कोकणामध्ये ते आळं करतात आणि त्याच्यामध्ये आमटी ओततात, अशी पद्धत आहे. ते आमटी ओतली आहे आजीनं आणि शिवरायाने पटकन, भूक लागलेली होती, पटकन ते त्यांनी खायला सुरुवात केली आणि त्यांचा हात पोळला, तोंड थोडस पोळलं. तेव्हा ती आजी म्हणाली म्हणे त्यांना, काय रे बाळा, तू बी त्या शिवाजी महाराजासारखं करतोस का, शिवाजी राजासारखं? ते शिवाजी राजेच खायला बसलेत भात. त्यांना आश्चर्य वाटलं, ह्या आजीला शिवाजी राजा माहिती आहे आणि माझ्यात तिला काय शिवाजी राजासारखं दिसलं. का ग आजी म्हणाले, काय झालं, काय करतो तो शिवाजी राजा? म्हणे एकदमच शत्रूनं सगळं घेरलेलं असतंय आणि मध्येच तो शत्रूच्या ठिकाणी जाऊनच हल्ला करतो आणि तू बी बरोबर तसाच करायला लागलायस की मध्ये गरम आमटी आहे, संपूर्ण भात गरम आहे भोवतीभर आणि त्याच्यामध्येच तू हात घातलायस. म्हणून म्हटलं रे, म्हणजे शिवाजी राजे असे ते जनामनात त्यांच्या गुणानं रुजले होते. त्यांची कोणती ऍड नव्हती, त्यांचं कोणतं पॉम्पलेट नव्हतं, काहीच प्रसार माध्यम नव्हती. त्या आजीला माहित पण नाही की हा शिवाजी राजा आहे, पण लोक त्यांच्या गुणांचं कसं अवलोकन करत होते. आपलंही तसंच आहे, पण भलेही सर्वसामान्य व्यक्ती असो, पण आपल्या मुलांसाठी आपण रिअल हिरो आहोत. आपल्या समाजामध्ये काही लोक आपल्याकडं आदर्श म्हणून बघत असतील, त्यांच्यासाठी आपण हिरो असतो. तर त्यांनी जर आपल्याला अनुकरण करत असतील आपलं, तर आपल्यावर अजून जबाबदारी येते की आपण आपली डेव्हलपमेंट करायला पाहिजे. आणि मग त्यासाठी आपण ह्या वेगवेगळ्या गोष्टीत आणि मग त्या दृष्टीनं डेव्हलपमेंट करत असताना मी ह्या शतायुषीकडे पण एक शिवाजी म्हणून बघत असते बरं का. इथं मी जे जे आता गुण शिवरायांचे वर्णन केले, कोणाला काही वाद असायचं कारणच नाही. अजूनही बरेच गुण आहेत, वेळेच्या अभावी आपण ते सगळे सांगणार नाही आहेत. पण इथं बघा, इथं शतायुषीमध्ये कोण एक व्यक्ती नाही, परंतु नेतृत्व आहे, प्रत्येकामध्ये डेव्हलप करून घेतलं जातं, व्यवस्थापन उत्तम आहे, प्रत्येक लिंक वेळेवर सुरू होते, रोज डेडिकेशननं काम केलं जातं. त्यानंतर आत्मविश्वास आहे, आम्ही हे करू शकतो, आम्ही आरोग्य आमचं मिळवलंय, आम्ही इतरांनाही आरोग्य देऊ शकतो. दूरदृष्टी आहे, टाइम मॅनेजमेंट आहे, त्यानंतर टीम वर्क आहे आणि शांततेनं निर्णय. बघा, शिवरायांचा अजून एक महत्वाचा गुण की शांततेनं ते निर्णय घ्यायचे. अगदी आग्र्याच्या कैदेत आहेत, बादशहाच्या नजर कैदेमध्ये आहेत आणि तिथं असताना त्या नजर कैदेतून निसटून स्वराज्यापर्यंत सुरक्षित यायचं. ही काही कुठली कथा नाहीये, स्क्रिप्ट लिहिले आणि पिक्चर तयार केलाय नाहीये, तर ते रिअल घडलेली घटना आहे, चेष्टा नाही आहे. त्यांच्याच राज्यातून, त्यांच्या वाड्यातून, जिथं त्यांना ज्या महालात कैद करून ठेवलंय, तिथून कोणालाही काही कल्पना न देता किंवा कल्पना न येता देता म्हणण्यापेक्षा तिथून सही सलामत बाहेर पडायचं. म्हणजे शांत डोकं ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि तेवढंच सूक्ष्म प्लॅनिंग करून त्यात ते यशस्वी झाले. ह्या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीनं, अरे पदोपदी आता शिवराय होऊन गेले, त्यांचं वाचायला पाहिजे इतिहास, आपण त्यातून शिकायला पाहिजे. पण आपल्या आजूबाजूला पण असे शिवाजी आहेत. एक व्यक्ती नसेल, पण प्रत्येक व्यक्तीमध्ये शिवाजींचा एक गुण तरी आहे आणि तो गुण आपण अंगीकारला तर निश्चितच आपण सुद्धा एक शिवाजी होऊ. करायचंच नसतंय. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू. मी तुम्हाला सांगू का, शशिकला ताई, तुम्ही एवढी भारी हे साधलं. मला स्वतःला एका व्यक्ती बरोबर बोलत असताना, आपल्या शतायुषीची स्थापना कशामुळे झाली माहितीये का? एका व्यक्तीनं फक्त ज्यावेळेला व्यक्ती हताश होतो त्यावेळेला त्यांनी एवढंच माझ्या बरोबर बोलताना बोलले, मॅडम आपण शिवरायांचे मावळे आहोत,
आणि आपल्याला कुठही शरणागती पत्करायची नाही कुठल्याही परिस्थिती समोर, आणि त्याच्यामुळे आपल्या शतायुषीची स्थापना झाल्या. आणि रियालिटी आहे, इतिहास वाचणं आणि व्यक्तिमत्व वाचणं या दोन गोष्टी मधला जर आजच्या कथेमध्ये जर आपण बघितलं, इतिहासाचं पुस्तक कोणीही वाचतं, शिवरायांची माहिती वाचणारे लोक आहेत, पण शिवरायांना स्वतःला ठेवून वाचणं म्हणजे आजची बोधकथा होती. आणि आपण खरंच त्यांचेच ही आहोत, मावळे आहोत. आपण त्यांच्यातला गुण आपल्यामध्ये आहे, आपल्या रक्तात आहे. मी तुम्हाला सांगते आपल्या रक्तात आहे. त्यामुळं प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्याचा स्वतःच शिवाजी व्हायचं ठरवलं तर नक्की आपण होऊ शकतो, कॉन्फिडन्स आहे. आणि मग त्याच्या समोर शिवरायांच्या इतिहासासमोर आपला डायबिटीस काय आहे, आपला बीपीचा प्रॉब्लेम काय आहे, आज गुडघ्याचा प्रॉब्लेम काय आहे, किती छोटे 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 प्रॉब्लेम्स आपल्या समोर आहेत की ज्याच्या समोर आपण पूर्ण शरणागती आहोत. की डायबिटीस आहे माझा कंट्रोल मध्ये, मी गोळ्या खाऊ नाही, आपण पूर्ण शरणागती त्या याच्या समोर न पत्करता रियालिटी आहे की आपण त्याच्यावर काम केल्यानंतर खूप लोक त्याच्यातनं बाजूला म्हणजे होत आहेत. ह्याच कारण आहे की आपल्यामध्ये सुद्धा तेच बळ, तीच ताकद, तेच सगळं आहे. केवढी दूरदृष्टी असू दे, टाइम मॅनेजमेंट. आज शशिकलांना ताईंनी जे सांगितले ना, खरंच वेळ कमी आहे, कारण वेळेमुळं परत त्याला आपल्याला, आणि भारी होतं. आज वेट लॉस मॅरेथॉनचे फ्लायर नव्हते, 15 तारखेपासून वेट लॉस मॅरेथॉनचे, 16 तारखेपासून आपले वेट लॉस मॅरेथॉनचे फ्लायर असणार आहेत. त्यामुळे आपल्याकडे वेळ होता. अजून ऐकत बसावं असं वाटत होतं की नाही आपल्याला सगळ्याला. अजून एक गुण, अरे आपलं लक्षच नाही गेलं या ह्याच्याकडं. आणि इतिहास अशा वेळेला आपण वाचलाय, रट्टा मारलाय रट्टा. कारण का माहितीये काय, विसरून गेलोय ते. ती इयत्ता गेली की त्या पुस्तकातले कोण 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 पात्र असतील ते गेले रद्दीत, नाहीतर कुणाला तरी देण्यात, असंच झालंय आपलं. पण असं नाहीये, ते ऑल सगळे गुण आपण जर घेतले ना, कृष्णांमधले घेतले, ज्ञानेश्वरीतनं घेतले, ज्ञानेश्वर महाराज, संत गाडगे, संतांची भूमी आहे. आपल्याला या सगळ्यांच्या मधलं एक एक घेऊन घेतलं तर आपलं वेगळं व्यक्तिमत्व होऊन जात. जोरदार परत एकदा क्लॅप करू शशिकला ताईंसाठी. रात्री खूप वेळानं दिला, रात्री खूप वेळानं कॉल केला होता की शशिकला ताई उद्या तुम्हीच घ्या म्हणून. मी आधी एक वक्ता ठरवला होता, टॉपिक तयार आहे, सगळं आहे, पण मी यांनाच रात्री परत वेळानं सांगितलं की तुम्हीच घ्या, कारण सुट्टी आहे तोपर्यंत लाभ घेऊया ना आपण पण टाइम मॅनेजमेंट करूया, कारण कधी वेळ असते यांना, आता आहे मग आपण घेऊ, पण भारी. ओके चलो, आज दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. त्याचबरोबर कोच लोक लगेच भेटणार आहोत. ओके चलो, थँक्यू व्हेरी मच.